सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं। मोरगाव येथील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना सर्वांना माझा सप्रेम जय भीम। जय भीम। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ही गत 8 वर्षापासून रविवारची बुद्धवंदना चालू आहे। या बुद्धवंदनेच्या माध्यमातून जिल्ह्याभरात भारतीय बौद्ध महासभा पोहोचलेली आहे। या भारतीय बौद्ध महासभेच्या रविवारच्या वंदनेचे प्रणेते प्राध्यापक मेश्राम सर बोरकर सर यांच्या माध्यमातून हा अविरत म्हणजे उपक्रम सुरू आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून खेळोपाडी जाऊन गावागावात जाऊन बुद्धाचा धम्म सांगण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करीत आहे आणि राजगृहाच्या माध्यमातून प्रवचन मालिका जाहीर झाली आहे आणि माझ्याकडे विषय आलेला आहे भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन व विशुद्धी मार्ग। आणि यावर मी आपला थोडक्यात म्हणजे मी थोडक्यात बोलणार आहे, कारण सर्वांनीच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचलेला आणि हा ग्रंथ आपण दरवर्षी वाचतच असतो। त्या माध्यमातून आपल्याला बरंचसं माहिती होत असते की बुद्ध ज्यावेळेस सारनाथमध्ये आले त्यांना बुद्धाने धम्माचा उपदेश करण्याचे ठरवले। बुद्धाने सर्वप्रथम उपदेश कुणाला द्यायचा, तर ते सर्वप्रथम बुद्धिमान व शुद्धचरणी होता आणि प्रथम धम्मदेश कोणाला द्यायचा तर आलारकाराम हे मृत्यू पावल्याचे त्यांना समजले। त्यानंतर त्यांनी उदक रद्दकुत्ताला आपला धम्मदेश देण्याचा विचार केला, ते सुद्धा मृत्यू पावले होते। त्यानंतर बुद्धांना जे 5 त्यांचे ते सोबती होते त्यांनी आपला उपदेश द्यावा, मात्र त्यांनी जेव्हा बुद्ध त्यांना दिसले तर त्यांनी ठरवलं की आपण बुद्धांचं स्वागत करायचं नाही। त्यातला एक जण म्हणाला, मित्रांनो म्हणजे बुद्ध येत आहे आणि श्रवण गौतम येत आहे, तर त्यांचं आपण स्वागत करायचं नाही।
त्याचप्रमाणे त्यांनी तपश्चर्येचा मार्ग सोडून दिला. हा समृद्धीचा आणि चैनीच्या जीवनाकडे बुद्ध वळलेला आहे असं त्यांनी म्हटल्यानंतर की बा बुद्धाचा आपण भिक्षापात्र घ्यायचं नाही, त्यांचं चिवरही घ्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. मात्र ज्यावेळेस बुद्ध त्यांच्याकडे आले तर त्यावेळेस मात्र त्यांनी बुद्धाचं चिवरही घेतलं, बुद्धांना बसलेला आसनही दिलं आणि बुद्धांचा सन्मान केला. तर बुद्धांचं जे बुद्धत्व होतं ते त्यांना आकर्षित केलं आणि त्यांनी बुद्धांचा जे ठरलेलं होतं की बुद्धांचा सन्मान करायचा नाही, मात्र ते बुद्धांचा सन्मान करायला लागले. बुद्धांनी मग आपलं पहिलं प्रवचन त्यांनीच म्हटले की आम्हाला धम्म समजावून सांगा. तर बुद्धांनी आपला धम्म समजावून सांगण्याचे त्यांनी त्या 5 लोकांनी त्यांना विनंती केली. तर बुद्धांनी सांगितलं की प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजून सांगितला. त्यांना सांगितले की ज्यांना चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाचं शिकवण आहे. आणि विशुद्धी मार्गाचं चांगल्या जीवनाची 5 तत्व म्हणजे पंचशील. 1. कोणत्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही, त्याला इजा करणार नाही, चोरी करणार नाही, अर्थात दुसऱ्याची कुठलीही मालकीची वस्तू बाळगणार नाही, व्यभिचार करणार नाही, असत्य बोलणार नाही, त्याचप्रमाणे मादक पेय ग्रहण करणार नाही. अशी प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य केल्यास प्रत्येक माणूस जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्यामुळे तो आपले चांगले अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकतो. या शिकवणीप्रमाणे हीच 5 तत्वे म्हणजे पंचशीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृती मोजमाप करण्याचे मापदंड आहे. बुद्धाने जे पंचशील दिलं तेच पंचशील म्हणजेच भगवान बुद्धाचे पहिल्या प्रवचनातून जे विशुद्धी मार्ग सांगितलेला आहे तोच आपण पंचशील म्हणू. आणि त्याच पंचशील आपण आताच पंचशील ग्रहण केलं. मात्र मला हे सांगायचं आहे की आपण त्या पंचशिलेचं पालन कितपत करतो. कसं आहे, पंचशील घेतल्यानंतर पंचशील म्हटलं वंदना घेतली, मात्र जर आपण ती आत्मसात करू नये, त्याचं आचरण करूच नाही, ते आचरणात आणू नये, तर मग तो धम्माचा मार्ग आणि धम्माचं अनुसरण आपण कसं करणार. कारण नुसतं सांगितलं, मी सांगून राहिलो तुम्हाला की तुम्ही करायला पाहिजे, मात्र मी स्वतःच करणार नाही, मी स्वतःच पंचशील अंमलात आणणार नाही, तर मी बुद्धाचा अवलंब कसा करणार, धम्माचं पालन कसं करणार. म्हणून आपल्याला हा धम्म पुढे न्यायचा असेल तर पंचशिलाचंही पालन केलं तर भरपूर आहे. कारण पंचशिलाच्याच माध्यमातून आपण खरा मानव म्हणजे मानवाने मानवाची कसं वागावं हे ह्या पंचशिलात सांगितलेलं आहे. आर्य अष्टांगिक मार्ग आहे. बुद्धाने सांगितलेला, बुद्धाने दुसरं तिसरं काही सांगितलं नाही की माणसाने माणसासोबत माणसासारखं कसं वागावं हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या समाजात दिसून येतं की आपण राजकारणात भरपूर आहोत, मात्र आता इथे उपस्थिती समजा ग्रामस्थांची उपस्थिती पाहता असं वाटत नाही की या गावात बुद्धिस्ट लोक राहतात म्हणून. जे किती लोकांची संख्या आहे आपल्या बौद्ध लोकांची, हा काका, किती लोक राहतात आपल्या याच्यात 300-350 लोक. आपण इथे उपस्थित किती आहोत. आपण उपस्थित आहे तुमच्या गावातले लोक 10-12. म्हणजे त्याला धम्माची आवश्यकता नाही का. नाही सर, ते कामाले नाही, काम तर सर्वांनाच लागू आहे ना. हे आता इथे जे बसल्यात हे यायला कामच आहे. आता हे स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून किती किलोमीटरवरून आलेले आहे, बरोबर आहे.
आणि आपण जर एक दिवस धम्मासाठी देत नसू, बाबासाहेबांना सांगितलं की दर रविवारी विहारात यायला पाहिजे, विहारात येऊन आपल्या ज्या समस्या असते त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. जर आपण विहारातच नाही, दर रविवारी आपल्या विहाराला एवढं मोठं कुलूप राहते, ते कुलूपच राहिलं तर चर्चा कोणाशी करणार? आम्ही तुमच्या काही ज्या समस्या आपसात आपल्या गावातील काही समस्या असतात, वैयक्तिक समस्या असतात, त्या सुद्धा तुम्ही जर चर्चा केली तर त्या चर्चेतून सुटतात. नाहीतर तुम्हाला माहिती आहे की आजचा युवक, आता युवा वर्ग तर आपल्या विहारात दिसतच नाही. आम्ही जिथे जिथे जातो युवा वर्गाची संख्या कमी असते, मात्र इथे बालकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बालकांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. कसं आहे की हे सर्वांनाच काम आहे, असा इथं एकही नाही की ज्याला काम नाही. मात्र कसं आहे की गावातले लोक जर असले, आम्ही आमचे विचार तुमच्या समोर मांडू, आम्ही दुसरं तिसरं काही सांगणार नाही. बुद्धाचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार सांगणार आहोत. आणि बाबासाहेबांनाच सांगितलं का दर रविवारी विहारात जा. तुमच्या गावात दर रविवारी विहारात वंदना होते का? दर रविवारी नाही होत ना. ते करायला पाहिजे. यासाठी करायला पाहिजे का मी म्हणतो म्हणून नाही, हे बाबासाहेबांना सांगितलं आहे. बाबासाहेबांना आपण काय सांगतो, मग बापाने लिहिला कायदा, संविधान मा बापाचं होय. मग माझ्याच बापानं सांगितलं ना का दर रविवारी विहारात या. मग आपण विहारात का येत नाही? आणि मला सांगा, तुम्हाला पोरग असन, बरोबर आहे, तुम्हाला नातू असन, आले का विहारात? मग मला सांगा, तो जर विहारात आला नाही तर हे धम्माचा जो गाडा आहे तो कोण समोर घेऊन जाणार? आता तुमचं सरलेलं आहे, बरोबर आहे, तुम्ही तर धम्मप्रचार करत नाही. पण जर आपल्या युवा वर्गानं हे केलं, तुम्हाला सांगतो की जे विश्व हिंदू परिषद आहे, RSS आहे, याचे दर रविवारी लहान लहान मुलासह, म्हाताऱ्यासह, 80 वर्षाचा म्हाताराही त्याचा एक फक्त भगवा ध्वज घेऊन मैदानात येतात आणि मैदानात येऊन कवायत करतात आणि त्यांची ते प्रार्थना वगैरे ते सारं करतात. सर्व कॉलन्यांमध्ये सुरू झालेलं आहे. मात्र आपण आज गाफील आहोत. कारण कसं आहे, आज त्याचा प्लॅन 50 वर्ष आधी होते. हे जे सारं चालू आहे ना, आता जनसुरक्षा विधेयक आणलं. जनसुरक्षा विधेयकाच्या नावावर एवढं भयानक होणार आहे का इथं आपण जे बोलून राहिलो ना, एखाद्या आता सरकारच्या विरोधात म्हणा, ते बोलता येणार नाही. याच्या संदर्भात फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरले आहे. आणि जायनं म्हटलं होतं ना लोकसभेत, विधानसभेत, की बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, बी टीम आहे. ते आता तुम्ही काल परवा पाहिलं असेल विधानसभेत काय झालं. तर फक्त विधानसभेत एक तो कॉम्रेड भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आमदारच त्यानं विरोध केला. बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे या सर्वांनी त्याला समर्थन केलं आहे. म्हणून हे चर्चा इथं झाली पाहिजे विहारात. हे तुम्हाला केव्हा माहित होईल? जनविधेयक माहित आहे का तुम्हाला? जनसुरक्षा विधेयक जे आणलं त्याचं माहित आहे का? हे माहित झालं पाहिजे. मग हे कसं, हे चर्चा झाली पाहिजे. चर्चा होईल तेव्हाच आपल्याला समजेल का आता काय होणार आहे. कारण पहिले आपण म्हणत होतो की रात्र वैऱ्याची आहे, आता रात्र नाही, दिवस हा वेळही वैऱ्याचा आहे आपल्यासाठी. कारण आपले जे धरोहर आहे महाबोधी महाविहार, ते तरी माहित आहे ना, ते कोणाच्या ताब्यात गेलं, कोण त्याच्यावर ताबा गाजून राहिलं, होय कोणाचं? मला सांगा, ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे, मुस्लिमांच्या मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे. मग बौद्धाच्या आपल्या ताब्यात का नाही? बौद्धाच्या, कारण आपण जागृत नाही. कसं आहे, आपण जागृत नाही. आपण जर जागृत असतो तर ते त्याच्या ताब्यात नसतं. बरेचशा लेण्या आहेत. अशोकाने 84,000 लेण्या आणि स्तूप बांधले. मग ते गेले कुठं? भारतातच बांधले, भारताच्या बाहेरही बांधले, पण भारतात बांधले ना. मग ते गेले, नेमकं गेले कुठं याचा तरी आपण विचार करायला पाहिजे ना.
म्हणून कसं आहे की दर रविवारी तुम्ही बुद्धवंदना घ्या, आपसात चर्चा करा. हे जे विषय येतात बाकीचे की काय चालू आहे नेमकं, तर हे सर्व आपल्याला माहित होईल. ते माहीत झाल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला समजेल की नाही आता आपल्याला जागृत झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तुमच्यासाठी नाही, पण हे जे बसलेले आहे ना येणारी पिढी, याच्यासाठी जागृत होणं आवश्यक आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. त्यांनी सरांनी सांगितलं अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व बहुजनांच्या संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती अशोक सम्राट, माता रमाई, माता भीमाई, बहुजनांच्या सर्व महामानवांना मी पंचांग प्रणाम करतो. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या या तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय खंडारे सर, शेंडे सर, डहाटे सर, भटकर सर आणि इथे उपस्थित असलेले त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या कोषाध्यक्षा मेश्रामताई, येथे उपस्थित असलेला सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या मोरगाव येथील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना सर्वांना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ही गत 8 वर्षापासून रविवारची बुद्धवंदना चालू आहे. या बुद्धवंदनेच्या माध्यमातून जिल्ह्याभरात भारतीय बौद्ध महासभा पोहोचलेली आहे. या भारतीय बौद्ध महासभेच्या रविवारच्या वंदनेचे प्रणेते प्राध्यापक मेश्राम सर आणि बोरकर सर यांच्या माध्यमातून हा अविरत म्हणजे उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन, गावागावात जाऊन बुद्धाचा धम्म सांगण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करीत आहे. आणि राजगृहाच्या माध्यमातून प्रवचन मालिका जाहीर झाली आहे आणि माझ्याकडे विषय आलेला आहे, भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन व विशुद्धी मार्ग. आणि यावर मी आपला थोडक्यात म्हणजे मी थोडक्यात बोलणार आहे. कारण सर्वांनीच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचलेला आणि हा ग्रंथ आपण दरवर्षी वाचतच असतो. त्या माध्यमातून आपल्याला बरंचसं माहिती होत असते की बुद्ध ज्यावेळेस सारनाथ मध्ये आले, त्यांना बुद्धाने धम्माचा उपदेश करण्याचे ठरविले. बुद्धाने सर्वप्रथम उपदेश कुणाला द्यायचा, तर ते सर्वप्रथम सावधान. Nati me
महाकारुणी तथागत भगवान बुद्धांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, धम्मनायक सम्राट अशोक की, धम्मध्वजाचा, भिक्खुनी भिक्खू संघाचा, माता भीमाई रमाईंचा, माता सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, भारतीय संविधानाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, उपासक उपासिका संघाचा, बाल बालिका संघाचा, जय भीम, साधू.